हॅलो स्टुडंट्स, आपण डिफरन्सिएशन हा लेसन बघतोय. त्यामधील आपलं एक्झरसाइज 1.1 चालू आहे. तर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले. लॉग ऑफ a raised to cos x डिवायडेड बाय x स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग x याचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. मग दिलेलं फंक्शन y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या. आता इथे बघा, लॉगॅरिथमचा रूल यूज करून हे सॉल्व करायचे आहे. लॉगॅरिथममध्ये m अपॉन n असेल तर आपण काय लिहितो. लॉग m अपॉन n असेल तर आपण लॉग m मायनस लॉग n लिहितो. म्हणजे इथं काय येणार, लॉग ऑफ a रेज टू कॉस एक्स मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग एक्स. लॉग m मायनस लॉग n या फॉर्ममध्ये लिहिले. हे परत इथे दोन टर्म आहेत, दोन टर्ममध्ये प्रोडक्ट आहे. मग लॉग m इंटू nचा रूल काय आहे. इथे लॉग m इंटू लॉग n चा रूल आहे लॉग m प्लस लॉग n. म्हणजे इथं काय होणार, लॉग a रेज टू कॉस एक्स ॲज इट इज मायनस ब्रॅकेटमध्ये काय होईल, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. मग आता इथे बघा, लॉग ऑफ a रेज टू कॉस एक्स आहे असंच, मायनस साईन आज शिफ्ट करा. मायनस साईन आज शिफ्ट केलं तर काय होईल, लॉग ऑफ मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब प्लसचं मायनस होईल मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. परत पॉवरचा रूल यूज करा. इथे लॉग ए रेज टू कॉस एक्स आहे, कॉस एक्स इकडे येईल, काय होईल कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस क्यूब आहे, क्यूब काय होईल इकडे येईल 3 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. ही टर्म येणार आहे. कॉस एक्सची टर्म रेज टू होती इकडे आली, 3 रेज टू होता तो पण 3 इकडे आले. आणि आता y इज इक्वल टू हे फंक्शन झालं. आणि आता याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल बघा, dy बाय dx कॉस एक्स इंटू लॉग ए. आता इथे लॉग ए आहे, ए कॉन्स्टंट आहे, त्यामुळे लॉग ए कॉन्स्टंट येणार आहे. आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं फक्त फाइंड आउट करायचं आहे, कॉस एक्सचं. तसंच मायनस 3 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार आहे, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येणार आहे. मग बघा आता इथे लॉग ए ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स मायनस 3 आहे असंच. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तर 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 3चं 0चं येतं, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार आहे 2x मायनस लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स. म्हणजेच काय होईल बघा, मायनस लॉग ए इंटू साइन एक्स. इथे काय होईल बघा, मायनस 3 इंटू 2x मायनस 6x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस 1 अपॉन एक्स लॉग ए. हे झालं याचं ॲन्सर. तर बघा काय केलं आहे, इथे आधी लॉगॅरिथमचे रूल यूज करायचे आहेत. लॉग m अपॉन n असेल, m अपॉन nच्या फॉर्ममध्ये असेल तर लॉग m मायनस लॉग n होतं. नंतर लॉग m इंटू n असेल तर काय होतं, लॉग m प्लस लॉग n. म्हणजेच लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. आणि परत मायनस साईन आज शिफ्ट केला आणि पॉवरचा रूल यूज केला, हे फंक्शन मिळतं आपल्याला. आणि परत हे फंक्शन डिफरन्शिएट केले. हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट दिलं एक्झाम्पल. Assume that f dash 3 is equal to minus 1, g dash 2 is equal to 5, g of 2 is equal to 3 and y is equal to f of g of x. Then dy by dx at x is equal to 2 is equal to फाइंड आउट करायचं आहे. काय येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा काय काय दिलं त्यासाठी, f dash 3ची व्हॅल्यू दिली -1, g dash 2ची व्हॅल्यू दिली 5 आणि g of 2 दिला आहे 3 आणि y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्सची व्हॅल्यू दिली आणि फाइंड आउट करायचं आहे dy बाय dx ॲट एक्स इज इक्वल टू 2ला फाइंड आउट करायचं आहे. मग y दिलेलं फंक्शन जे आहे ते आहे असं घ्या, y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. दिलेलं फंक्शन आहे असंच घेतलं, डिफरन्शिएट केलं तर काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू एफचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. हे बघा एफ डॅश जी ऑफ एक्स एज अ डेरिव्हेटिव्ह, एफचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. मग एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स जी डॅश एक्स. आता dy बाय dx कुठल्या पॉईंटला फाइंड करायचं आहे, एक्स इज इक्वल टू 2ला. म्हणजेच काय येणार, एफ डॅश इंटू जी ऑफ
2 एक्सची व्हॅल्यू 2 पुट करायची आहे फक्त. एफ डॅश जी ऑफ 2 इंटू जी डॅश 2. एफ डॅश आहे असंच, जी ऑफ 2ची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजे एफ डॅश 3 येणार आहे इंटू जी डॅश 2. जी डॅश 2 किती आहे तर 5 आहे. जी डॅश 2ची व्हॅल्यू किती येणार आहे 5. परत एफ डॅश 3 किती दिला आहे -1 म्हणजेच -1 इंटू 5 -5 येणार आहे. म्हणजे dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 2 ह्या पॉईंटला व्हॅल्यू किती मिळणार आहे आपली -5. बघा काय केलं आहे, y दिला आहे तो फंक्शन, जे फंक्शन दिले ते घेतलं, नंतर डिफरन्शिएट केलं. एफचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश येणार आहे जी डॅश एफ डॅश जी ऑफ एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह परत जी डॅश एक्स येणार आहे. आपला पॉईंट कुठला दिला आहे एक्स इज इक्वल टू 2 या पॉईंटला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच एफ डॅश जी ऑफ 2 इंटू जी डॅश 2. जी ऑफ 2ची व्हॅल्यू आहे 3 आणि जी डॅश 2ची व्हॅल्यू आहे 5. परत एफ डॅश 3ची व्हॅल्यू दिली आहे -1 आणि -1 इंटू 5 -5 येणार आहे. या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह आपण काय केलं फाइंड आउट केले. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन. तर आता इन्व्हर्स फंक्शन म्हणजे बघा वी नो दॅट इफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आपण घेतो इज 1 1 अँड अनटू असेल अनटू फंक्शन, देन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इन्व्हर्स फंक्शन काय येणार आहे एक्स इज इक्वल टू हा एफ इकडे आला तर काय होईल एफ इन्व्हर्स वाय एक्झिस्ट. म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इन्व्हर्स फंक्शन येणार आहे एक्स इज इक्वल टू एफ इन्व्हर्स वाय एक्झिस्ट. आणि इफ एफ इन्व्हर्स वाय इज डिफरन्शिएबल देन वी कॅन फाइंड इट्स डेरिव्हेटिव्ह्ज. बघा y दिलेलं फंक्शन असतं त्याचं आपण एक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याचं परत डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. आता इन्व्हर्स फंक्शनचा एक थेरम आहे तो बघायचा आहे आपल्याला. बघा थेरम काय आहे, बघा थेरम महत्त्वाचे आहे तर थेरम व्यवस्थित करायचे. थेरम बघा काय दिलं आहे, सपोज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स ऑन ॲन इंटरवल I and y is 1 1 on 2 and dy by dx is not equal to 0 on I. Also if f inverse y is differentiable on f of I then dy by dy of f inverse y is equal to 1 upon f dash x or dx by dy is equal to 1 upon dy by dx where dy by dx is not equal to 0. बघा इन्व्हर्स फंक्शनचा हा फॉर्म्युला आहे डी एक्स बाय डी वाय फाईंड करतो आहे आपण. तर फॉर्म्युला काय येणार आहे 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स किंवा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय येईल. बघा काय दिले त्यासाठी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ही जो फंक्शन दिले डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स ऑन अन इंटरवल आय अँड वाय इज 1 1 ऑन 2 अँड डी वाय बाय डी एक्स इज नॉट इक्वल टू 0 ऑन आय म्हणजे इंटिजर सगळे. ऑल्सो इफ f inverse y is differentiable on f of I then d by dy of f inverse y is equal to 1 upon f dash x or dx by dy is equal to 1 upon dy by dx. हा फॉर्म्युला लक्षात घ्या where dy by dx is not equal to 0. बघा त्याचं प्रूफ बघायचं आहे. गिवन y इज इक्वल टू काय दिलं आहे तर एफ ऑफ एक्स अँड एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे एफ इन्व्हर्स वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन. बघा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे याच्यावरून एक्स काय येणार आहे तर एफ इन्व्हर्स वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन. आता बघा सेम लेट डेल्टा एक्स घ्यायचा आहे. डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स ऑल्सो डेल्टा वाय बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन वाय. डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय ह्या इन्क्रीमेंट आहेत एक्स आणि वाय मधल्या हे आपण लिहून घेतलं. नंतर ॲज डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर इन्क्रीमेंट्स डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0 डेल्टा वाय इज नॉट इक्वल टू 0 वी हॅव डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येणार आहे तर 1. बघा व्हॅल्यू काय येते काय घेतले बघा डेल्टा एक्स ही स्मॉल इन्क्रीमेंट आहे एक्समधली आणि डेल्टा वाय ही स्मॉल इन्क्रीमेंट कशातली आहे तर वायमधली. मग डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर इन्क्रीमेंट्स असतील तर डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा वाय इज नॉट इक्वल टू 0.
मग व्हॅल्यू काय घ्यायची आहे बघा, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. ह्या दोन्ही व्हॅल्यू कॅन्सल झाल्या तर ॲन्सर 1च येणार आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. मग डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय आहे असंच ठेवलं आणि ही व्हॅल्यू पलीकडे नेली तर मल्टिप्लाय येते, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, वेअर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0. ही जी व्हॅल्यू आहे ही नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग आता टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, लिमिट घ्या दोन्ही साईडचं, डेल्टा एक्स टेन्स टू 0. काय होईल मग बघा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेत असेल तर डेल्टा वाय टेन्स टू 0 घेता येतं. मी तर डेल्टा वाय आहे आणि इथं डेल्टा एक्स आहे, मी तर डेल्टा एक्सच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला, डेल्टा वाय. म्हणजे लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 आहे असंच 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. म्हणजेच काय होणार आहे बघा, सिन्स y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्सेबल फंक्शन ऑफ एक्स, वी हॅव काय येणार आहे बघा, वी हॅव लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे तर dy बाय dx. आणि ही व्हॅल्यू परत इक्वेशन 1मध्ये पुट करा. मग इक्वेशन 1 काय येईल आपलं, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. याला इक्वेशन नंबर 2 द्या. मग बघा RHS एक्झिस्ट होते आपली, म्हणजेच LHS पण काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वायची व्हॅल्यू काय येणार आहे तर dx बाय dy. आणि इक्वेशन 2मध्ये ही व्हॅल्यू परत पुट करा. याची व्हॅल्यू काय येणार आहे, dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, वेअर डेल्टा dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. बघा थेरम महत्त्वाचे आहेत सगळे. काय करायचं आहे बघा, थेरम दिलेलं फंक्शन आधी घ्यायचं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, याच्यावरून x काय येणार आहे तर एफ इनवर्स y. डिफरन्सेबल फंक्शन आहे. मग डेल्टा एक्स ही इन्क्रीमेंट घ्यायची आहे एक्समधली आणि तशीच डेल्टा वाय पण स्मॉल इन्क्रीमेंट कशामधली आहे तर वायमधली. मग डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय ह्या स्मॉल इन्क्रीमेंट आहेत, त्यामुळे डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0 असणार आहे आणि डेल्टा वाय इज नॉट इक्वल टू 0 असणार आहे. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवा इन्वर्स फंक्शनसाठी, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. परत ही व्हॅल्यू आहे अशीच ठेवली आणि ही व्हॅल्यू पलीकडे नेली, मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार आहे. मग डिवाइड झाल्यानंतर दोन्ही साईडचं लिमिट घ्यायचं, दोन्ही साईडचं लिमिट घेतलं. आता डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिहितो आपण, त्यावेळी डेल्टा वाय टेन्स टू पण 0 असणार आहे. मी इथे डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे आणि खाली डेल्टा वाय, त्यामुळे इथे डेल्टा एक्सच्या ऐवजी काय येणार आहे तर डेल्टा वाय टेन्स टू 0 आहे असंच. याला इक्वेशन नंबर 1 द्या. परत सिन्स y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्सेबल फंक्शन ऑफ एक्स, वी हॅव ही जी व्हॅल्यू आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, याची व्हॅल्यू येणार आहे dy बाय dx. आणि ही परत व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करा. काय येईल, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. ही व्हॅल्यू येणार आहे. याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता जर RHS एक्झिस्ट होत असेल तर LHS पण एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे तर dx बाय dy. आणि परत ह्या व्हॅल्यू इक्वेशन 2मध्ये करा, dx बाय dy इज इक्वल टू काय येणार आहे तर 1 अपॉन dy बाय dx, वेअर dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. हे झालं इज अ प्रूफ. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ज ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बघा डेरिव्हेटिव्ज ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे आपल्याला स्टँडर्ड जे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले आहेत त्याचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. म्हणजे कोणते तर साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स, कॉट इनवर्स एक्स, सेक इनवर्स एक्स आणि कोसेक इनवर्स एक्स. याचे डेरिव्हेटिव्ह काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा फर्स्ट साइन इनवर्स एक्सचं बघूया. इफ वाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, काय कंडिशन आहे बघा, -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1, -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. देन प्रूव्ह दॅट dy by dx is equal to 1 upon under root 1 minus x square mod x is less than 1. बघा y is equal to sin inverse x आहे, -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आणि -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू वाय लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. देन प्रूव्ह दॅट
dy by dx is equal to 1 upon under root 1 minus x square mod x less than 1 दिले. मग आता याचं प्रूफ बघा. गिवन काय दिले, y इज इक्वल टू साइन इनवर्स x कंडिशन आहे. -1 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आणि -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. मग आता इथे बघा y इज इक्वल टू साइन इनवर्स x आहे, तर x काय येईल साइन y. x इज इक्वल टू साइन y येणार आहे. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू y. dx बाय dy इज इक्वल टू काय येणार आहे d बाय dy ऑफ साइन y आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस y. मग कॉस y कसं लिहू शकतो आपण, प्लस मायनस अंडर रूट कॉस स्क्वेअर y. बघा स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल आणि कॉस y राहणार आहे फक्त. म्हणजेच कॉस y जे आपण ॲडजस्टमेंट केले कसं लिहिले, कॉस y प्लस मायनस अंडर रूट कॉस स्क्वेअर y आणि परत इज इक्वल टू प्लस मायनस कॉस स्क्वेअर y कसं लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर y. 1 मायनस साइन x म्हणजेच काय आहे, सॉरी साइन 1 मायनस साइन स्क्वेअर y. मग आता साइन वायची व्हॅल्यू काय आहे तर x आहे, म्हणजेच काय नाही तर 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन वायची व्हॅल्यू x आहे, त्यामुळे ह्या साइन स्क्वेअर वायसाठी काय येणार आहे तर एक्स स्क्वेअर. बघा बट कॉस वाय इज पॉझिटिव्ह, कॉस वाय हा पॉझिटिव्ह येणार आहे सिन्स y लाईज ऑन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. बघा y कुठे आहे बघा -π/2 टू +π/2 म्हणजे y कुठे येणार आहे तर फोर्थ आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे. त्यामुळे इथे काय येणार आहे ॲज -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू π/2 आणि फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस हा पॉझिटिव्हच असतो. त्यामुळे dx बाय dy इज इक्वल टू काय येणार आहे अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग बघा वी हॅव dy बाय dx फॉर्म्युला काय येणार आहे dy बाय dxचा 1 अपॉन dx बाय dy. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मॉड x लेस दॅन 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x dy बाय dx म्हणजेच y म्हणजेच साइन इनवर्स y म्हणजेच आपला साइन इनवर्स x आहे. म्हणजे dy बाय dx ऑफ साइन इनवर्स x इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा काय दिलं आहे, दिलेलं फंक्शन घ्यायचं y इज इक्वल टू काय दिलं आहे ते त्याचं परत एक्समध्ये कन्वर्जन करायचं. एक्स काय येणार आहे तर साइन y. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू y. काय येईल बघा dx बाय dy इज इक्वल टू साइनचे डेरिव्हेटिव्ह कॉस y. कॉस y कसं लिहायचं आहे प्लस मायनस अंडर रूट कॉस स्क्वेअर y म्हणजेच प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर y आणि साइन y म्हणजेच x आहे म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल. बट कॉस y पॉझिटिव्ह येणार आहे का तर y हा कुठे आहे -π/2 टू +π/2 आहे म्हणजे फोर्थ अँड फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. -π/2 म्हणजे खालचा फोर्थ क्वाड्रंट येणार आहे आणि +π/2 म्हणजे वरचा फर्स्ट क्वाड्रंट येणार आहे. म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस हा पॉझिटिव्ह असतो त्यामुळं प्लस मायनसचं आहे ते प्लस घ्यायचं. dx बाय dy इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच वी हॅव dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x. काय फॉर्म्युला तर 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. तसंच बघा नेक्स्ट सॉल्व करा तुम्ही घरी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स x. डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा y इज इक्वल टू कॉस इनवर्स x असेल -1 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 0 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू π. देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इज इक्वल टू -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स x काय येतं तर -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं तर फक्त प्लस होतं 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि कॉस इनवर्स एक्सचं काय येणार आहे तर मायनस येणार आहे -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथे बघा y कुठे आहे 0 टू π म्हणजे फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये y आहे. याच्यावरून कॉसचं फाइंड आउट करा. जसं सायन्सचं फाइंड केलं आहे तसं कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. बघा तसंच नेक्स्ट दिले y इज इक्वल टू कॉट इनवर्स x. y दिला आहे कॉट इनवर्स x बिलॉंग्स टू r and 0 लेस दॅन π लेस दॅन π 0 लेस दॅन y लेस दॅन π. देन dy बाय dx इज इक्वल टू -1 अपॉन
1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजेच बघा काय येणार आहे, गिवन वाय दिलं आहे कॉट इनवर्स एक्स, एक्स काय येईल कॉट वाय. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वाय, काय येईल डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट वाय. आणि कॉट वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस कोसेक स्क्वेअर वाय. मायनस साईन आहे असंच, आणि कोसेक स्क्वेअर वायसाठी काय लिहू शकतो 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय. मायनस साईन आहे असंच 1 प्लस कॉट वाय. कॉट वाय म्हणजेच एक्स, मग इथे कॉट स्क्वेअर वाय आहे म्हणजेच काय येणार आहे एक्स स्क्वेअर. मग डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला काय आहे तर 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय. म्हणजेच 1 अपॉन डी एक्स बाय डी वायची व्हॅल्यू काय आहे मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स काय येणार आहे मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. बघा सिम्पल डेरिव्हेटिव्ह आहे, वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स एक्स दिले आणि प्रूव्ह करायचं आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स एक्स घ्या, एक्स इज इक्वल टू काय येणार आहे तर कॉट वाय. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वाय, डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू काय येईल डी बाय डी वाय अपॉन डी बाय डी वाय इंटू कॉट वाय. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट वाय. कॉट वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस कोसेक स्क्वेअर वाय. मायनस साईन आहे असंच ठेवा, कोसेक स्क्वेअर वाय साठी फॉर्म्युला काय आहे तर 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय. मग कॉट वाय म्हणजेच काय आहे तर एक्स, मग कॉट स्क्वेअरसाठी काय लिहिणार एक्स स्क्वेअर. मग वी हॅव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय हा फॉर्म्युला आहे. आणि डी एक्स बाय डी वायची व्हॅल्यू काय आहे तर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स काय येणार आहे मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स. आणि तसंच वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स दिले, याच्यावरून डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. एक्स लेस दॅन एक्स बिलॉंग्स टू आर मायनस पाय बाय 2 लेस दॅन पाय बाय 2. देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा कॉट इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. प्लस मायनसचा फक्त फरक आहे. हे टॅन इनवर्स एक्सचे डेरिव्हेटिव्ह तुम्ही फाइंड आउट करा. नेक्स्ट लेक्चरला बघूया.